तर भावानं तुम्ही म्हणशीला विषय काय, तर विषय असा की भूषणाच्या इथं उभा राहिलेलो आणि ठरलं की फिरायला जायचं. फिरायला जायचं कुठं? बिना स्पॉट डिसाईड करता आम्ही पोचलो पुण्याला, थेट दगडूशेठ हलवाई मंदिरापाशी. तिथं गेलो तर मंदिराचा दरवाजा काय उघडले नव्हतात, म्हणून एकवर आम्ही असं बाहेरनच दर्शन घेत होतो. तेवढ्यात गणपतीच्या समोरची जाळी वरती यायला लागले आणि ते सीन बघा नुसता. जाळी पूर्णपणे वर गेल्यानंतर मूर्ती एकदम अशी उजळून दिसालती. आम्ही व्हिडिओ काढतोय आणि कधी कोण मध्ये आलेलं नाही असं झालंय वे. आम्ही व्हिडिओ काढायला लागलोय गणपतीचं आणि कोण ना कोणतरी मध्ये असं डोकं दाखवतच होतं बघा. मंदिरात काय आत कॅमेरा लावड नव्हता, म्हणून आम्ही आतनं दर्शन घेऊन आलो आणि जाता जाता परत एकदा मुख्यदर्शन करून आम्ही निघालो आळंदीच्या वाटेला. 10 वेळा रस्ता चुकत साईराज दादा आमचा रस्ता दाखवत होता, त्यामुळे 10 वेळा चुकणे आमचं हे गरजेचंच होतं. चुकत आम्ही कसं बसं आळंदीला पोचलो. कसं बसं वाट चुकत आळंदीला पोचल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं मंदिरात, म्हणून आम्ही तिथं जाऊन हातपाय धुतलत पहिला आणि तिथं निघालो थेट मंदिराच्या दिशेने. जाताना एक बाबा भेटलं देत, मग त्यांच्याकडनं आम्ही टिक्का विक्का लावून घेतला आणि आमच्या सुयोग दादांना काय सगळ्यांच्या व्हिडिओच्या मध्ये याचंच होतं, त्यामुळं हात पुढे घेऊन आपलं ते सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये डगमग 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 करतच होतं. एकवर करत सगळ्यांनी आपला टिक्का लावून घेतला आणि मंदिराच्या दिशेनं वाट धरली. जाताना असं प्रसाद फुलं मूर्त्या असं आम्ही बघतच निघालो होतो वरती. मंदिरात कसं जायचं काय करायचं तिथे गेल्यावर काय घ्यायचं काय नाही याचं डिस्कशन सुयोगदादा करतच होत्या. आम्हाला डिक्टेट करत होत्यात सुयोगदादा, इथनं चला. मग त्यांच्या मागणं आम्ही एकवर मागं निघालो होतो. आत गेल्यानंतर एकदम असं प्रसन्न वातावरण होतं. तिथे शाळेची पोरं पण आलते, ते असं गाणं बिणं म्हणालते. ते एकदम आम्ही 5-10 मिनिटं असं त्यांचं गाणं ऐकत तिथं उभा राहिलेलो. तिथं 5 मिनिटं थांबलो आणि मग डायरेक्ट आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो. यावेळी पण सुयोगदादा आम्हाला डिक्टेट करतच होत्या की बाहेर कुठनं निघायचं, रस्ता कुठनं आहे कुठनं नाही सगळं आम्हाला सुयोगदादा दाखवत होते. त्यात त्यांच्या पाठीमागं होता आमचा 10 वेळा वाट चुकवणारा सायराज दादा. जाता जाता घरला काहीतरी घेऊन जावं म्हणून असं तिथं थांबलेलो. कोण माळ घेत होतं, कोण मूर्ती घेत होतं. सगळ्यांची खरेदी चालूच होते. सगळी खरेदी करून झाली, सगळ्यांची प्रसाद वगैरे घेऊन झाला. मग आम्ही पुन्हा दुसऱ्या स्पॉटच्या दिशेने निघायचं म्हणून मंदिरातून हळूहळू बाहेर पायर काढायला चालू केलं. जाता जाता पुन्हा एकदा असं मंदिराचं बाहेरून दर्शन घेतलं पाठी फिरून. एक पूर्ण अशी झलक दाखवतो तुम्हाला मंदिराची. पुन्हा वाट चुकवायला सज्ज सायराज दादा डिक्टेट करायला बसले होते आणि पाठीमागे इथं स्वप्नील भाऊ आमचा झोपलेला. तर सुयोग आणि भूषण त्याची मस्करी करायला ती. काल रात्रीपासून सगळ्यांनीच काय खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळं सगळ्यांनी एक मिसळ खायला स्टॉप घेतला. मिसळ मात्र एक नंबर होती, सगळेजण ताव मारून खालतील. मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही दौरा काढला एकविरा देवी मंदिराकडे. एकविरा देवी मंदिराच्या पायथ्याला गाडी लावून आम्ही सगळी डोंगर चढायला सज्जच होतो. एवढं दमलेलो पण मग आम्ही ठरवलेलं की जायचं म्हणजे जायचंच वर. मग वरती गेलो, देवीचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही असं माघारी फिरालो. रविवार होता त्याच्यामुळं मंदिराकडे गर्दी ढीग होती. मग देवीचं दर्शन घेतलं आणि रिटर्न आम्ही गाडी काढून घराच्या दिशेने निघालो. आता घरला जायची वेळ झालेली, त्याच्यामुळं सायराज दादांनी स्वॅग मध्ये बघा आता व्हिडिओ असा समाप्त केला.